नेहा तू इथे का? यायला नको होतं का? मला सांगितलं नाहीस तू इथे येतेस? तू फील्डवर आहे म्हणून सांगितलं होतंस ना? खोटं बोललास तू अजय. नेहा इथे रणजित होता म्हणून मी इथे आलोय. कुठे आहे तो? मी येण्याआधी तो इथून निघून गेला. हो, त्याला जायलाच हवं होतं ना, नाहीतर हे सगळं कसं घडलं असतं? नेहा सॉरी, पण तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय. नाही, उलट मला जे कळतंय ते सगळं खरं आहे. असा आहेस तू अजय? मी तुझ्या मिठीत पाहिलं यांना, तेही रात्री उशिरा त्यांच्या घरी कोणी नसताना. आहे तुझ्याकडे याचं उत्तर? असं काहीही झालं नाहीये, तुझा गैरसमज होतोय. अजय, खरं तर आपलंच चुकलं. आपण थोडं डिस्टन्स मेंटेन करायला हवं होतं. नेहा तुला जसं वाटतं तसं काही नाहीये. आपण जरा बाहेर जाऊन बोलूया. ये. बाहेर का? अजय, तुम्ही इथेच बोला, वाटल्यास मी आतमध्ये जाते. अजय? बर, त्या तुला अजय म्हणतात आणि तू काय म्हणतोस यांना? मॅडम? सॉरी नेहा, आय जस्ट सेड इट. मी अजयला चांगला मित्र मानते. अजय, सांगितलं नाहीस तू मला याबद्दल काही? नेहा गैरसमज करून घेऊ नकोस. असं काही झालं नाही. असं प्लीज ऐकून घे. मी तुला ज्या अवस्थेत पाहिलं त्याच अवस्थेत जर तू मला पाहिलं असतंस तर? नेहा आपण जरा ये, आपण बाहेर जाऊन बोलूया. ये. मला काही ऐकून घ्यायचं नाही अजय. आणि प्लीज माझ्या मागे येऊ नकोस. म्हणजे नेहा मिस्टर अजय, जाऊ दे तिला. रागावली. आता तुम्ही तिच्याशी कितीही बोलायचा प्रयत्न केला तरी ती नाही ऐकणार. रानी रानी अब शेलार, हा जरा इकडे. जय हिंद सर. हा जय हिंद. शेलार, तुम्ही त्या आपल्या कोण त्यांचं नाव राणी सरदेसाईंच्या केसमध्ये लक्ष घालताय ना? हो सर. तुमचं त्यांच्या घरी इकडनं जाणं झालं असेल ना या केसच्या संदर्भात? बरीच वेळा गेलोय. त्यांच्या घरी कोण कोण असतं? आत्ता राणी सरदेसाई एकट्या आणि 2-3 नोकर आहेत सर. सवान वगैरे कशा? म्हणजे? नाही, मी आता या केसच्या दरम्यान तुमचं इंटरॅक्शन काहीतरी झालं असेल ना? हो सर. त्यावरून तुम्हाला काय वाटतं? सर, मिसेस राणी सरदेसाई म्हणजे धनंजय सरदेसाई मिसिंग असल्याची कंप्लेंट करायला ते स्वतः आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांची चौकशी केली आणि त्यांचे फिंगरप्रिंट्स देखील घेतले. त्यांची चौकशी केली तुम्ही? सवान कशा? काही कळत नाही सर. कधी कधी त्यांचं बोलणं खूप खरं वाटतं आणि कधी कधी खूप खोटं. बोलावून घ्या त्यांना. हा?
पोलीस स्टेशनला बोलावून घ्या. त्यांना सांगा मला भेटायचं म्हणावं त्यांना. उद्याच्या उद्या बोलावून घ्या त्यांना. उद्याच या, उद्या या म्हणावं. येस सर. संगीता, ज्यूस दे. मॅडम ज्यूस तयार आहे. मॅडम घरातलं किराणा सामान संपलंय, त्याची यादी केली, जरा बघून घेता का? बघून घे ना तू. मॅडम प्लीज. पोलीस स्टेशनमध्ये चाललीस? जरा सांभाळून. नवीन ऑफिसर वाघमारेच्या मर्जीतला आहे. म्हणून तर काळजी नाहीये. हो, पण तो वाघमारेसारखा हावरट असू शकतो. त्याला त्याचा शेअर नाही मिळाला, केस आपल्यावरच उलटवेल. हा, तू मनात आणलास तर तो तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागू शकेल. ट्राय करते. बेस्ट ऑफ. ठीक आहे सगळं. सर, सर चहा घेणार का? नको. अहो मी स्वतः जाऊन सांगून आलोय एकदम कडक चहा बनव म्हणून. पिऊन तर बघा. ए पवार, अरे त्याला जरा सांग, जरा लवकर चहा घेऊन ये म्हणून. सर सगळं ठीक आहे ना? बरं शेलार, मी म्हणे सर जरा नीट लक्ष देऊ नये का? आजच्या दिवसभरातला आपण काय प्लॅन आहे तो नीट ठरवूया. मला रणजितला जाऊन भेटायचं आणि तुम्ही एकदा त्या संगीताला फोन करा. ती ठीक आहे का एकदा चेक करा. हो सर. सर बोला. सर राणी सरदेसाई आज इकडे येणार आहेत. काय? राणी सरदेसाई आणि पोलीस स्टेशन मध्ये? का? मोहिते साहेबांनी बोलवून घेतलं होतं. कधी? काल रात्रीच बोलवलं होतं. मग मी स्वतः राणी सरदेसाईंना फोन करून मोहिते साहेबांचा निरोप दिला. आणि मला का माहित नाही? अहो तोपर्यंत तुम्ही निघून गेला होतात सर. आणि हे सगळं फोन करून तुम्हाला सांगणं इतकं महत्वाचं मला वाटलं नाही, म्हणून. सॉरी सर. नाही नाही शिलार, त्यात तुझी काय चूक आहे. पण साहेबांनी राणी सरदेसाईंना इथे का बोलावलं असेल? ते काही कळलं नाही सर. आय मीन मोहिते सर धनंजय सरदेसाईंच्या केसबद्दल खूप प्रश्न विचारत होते. मग ते राणी सरदेसाईंबद्दल प्रश्न विचारायला लागले. मग अचानक म्हणाले त्यांना भेटायचंय, त्यांना बोलवून घ्या. अजय टाकू इकडे. अरे मॅडमच्या केसचे जे काय पेपर्स तुम्ही तयार केले ते सगळे चुकीचे आहेत. ते आधी मला दाखवा, कळलं? आणि मॅडमचं बोलणं तुम्ही नीट ऐकून घेतलेलंच नाहीये. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घ्या.